नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर सरकारी बाबू मराठी. यामध्ये आपण आज बघूया लाडकी बहीण योजना याबद्दल जी नवीन KYCची अपडेट आली आहे त्याच्या GRमध्ये काय दिलं आहे. बघा, या GRमध्ये दाखवलं आहे, या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत आपल्याला KYC करणे बंधनकारक आहे. हा 2 नंबरचा पॉईंटमध्ये लिहून दाखवला आहे की 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला काय करणं आहे, KYC करणं आहे. ठीक आहे. तर जसं की यावर्षी 2025मध्ये आपल्याला चालू केव्हा झालं, सप्टेंबरला. तर आपलं 2 महिन्याची कालावधी म्हणजे काय झाली, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये काय करणार, आपल्याला KYC करावी लागणार आहे. ठीक आहे. यानंतर काय म्हणते, KYCची प्रोसेस काय आहे. तर लाडकी बहीण महाराष्ट्र.gov या वेबसाईटवर जायचं आहे. KYC बॅनरवाला ऑप्शन दिसणार आहे. आपले KYC आधीच पूर्ण झाले आहे की नाही हे तपासले जाईल. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन दिला आहे त्यांनी की या माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलांचा लाभ घेत आहे का. त्याच्याला प्रत्येकजण होयच करावे, किंवा जे यामध्ये जर नाही केलं तर जर दुसरं कोणी तुमच्या योजनेमध्ये जर लाभ घेत असेल तर त्याचा लाभ किंवा तुमचा लाभ कॅन्सल होऊ शकतो. तुमच्या परिवारातील एक महिला पण घेत आहे लाभ आणि एक दुसरी महिला पण लाभ घेत आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुमची मुलगी असणार आणि तुमची वाईफ असणार, त्यापैकी तुमची वाईफ पण या योजनेचा लाभ घेत आहे आणि तुमची मुलगी पण घेत आहे, अशा ठिकाणी काय करायचं आहे, तिथं हो म्हणून ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर असा मेसेज येईल की तुमची KYC परिपूर्णता पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. सक्सेस म्हणून ऑप्शन येणार आहे फॉर्म भरल्यानंतर. बस एवढाच फॉर्म भरायचा आहे. सध्या कोणीही घाई करू नका फॉर्म भरायसाठी, कारण की साईटवर खूप जास्त बर्डन झालं आहे. कारण की OTP येत नाही आहे, आधार नंबर लिंक नॉट फाउंड, असं सगळं वेगवेगळ्या टाईपचे मेसेजेस येत आहे, एरर येत आहेत. तर त्यामुळे सध्या कोणीही KYC करू नका. 10-15 दिवस थांबा, नंतर अपडेट येणार. कारण की मेजॉरिटी साईटवर त्यांनी क्लिअर कट मेन्शन नाही केलं आहे की जो ऑप्शन आहे आपल्या महिलांचा, जो अविवाहित आणि विवाहित स्थितीचा, तिथं सांगितलं नाही प्रत्येकी तुम्ही हस्बंडचं नाव टाका की वडिलांचं नाव टाका, हे परिपूर्णता मेन्शन केलं नाही. तसं आपण वेबसाईटवर टाकलेलं आहे. पण तरी सध्या कोणीही काही करू नका. KYCसाठी सर्वांची KYC करणारच आहे. ऑब्व्हियसली सर्वांना करावंच लागतं, कारण की गव्हर्नमेंटला ते प्रूफ द्यायचं आहे की तुम्ही हयात आहे. बस एवढं प्रूफ पाहिजे आहे गव्हर्नमेंटला, बाकी काहीच नाही. तर आरामात KYC करू शकता. 2 महिन्याची प्रोसेस आहे. कोणीही गडबड करू नका. ठीक आहे. अशाच नवीन माहितीसाठी फॉलो करा, अपडेट करा आणि लाईक करा.